महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ दलित कला भवन अकोला या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आयोजन महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी होत आहे। मंडळाच्या या वास्तूमध्ये वारंवार आरोग्य शिबिरं नेहमीच होत असतात। मंडळ विविध कार्यक्रम राबवत असतं, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडात्मक, आरोग्यात्मक, मनोरंजनात्मक असे विविध क्षेत्रात काम करत असतं। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर आयोजनाकरता नेत्रतज्ञ, अस्थितज्ञ, हृदयरोग, जनरल फिजिशियन, महिला रोगतज्ञ असे विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर या ठिकाणी आज उपस्थित आहेत। तरी परिसरातील नागरिकांना तसेच कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या व इतर बांधकाम कामगारांना या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप वाघमारे व भीम आर्मी तसेच युनिटी पॉवर या संस्थेच्या वतीनं इथं कामगार भवन इथे मोठ्या प्रमाणात भव्य रोगनिदान शिबिर घेण्यात येत आहे। या शिबिराला माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील साहेब, डॉक्टर अशोक कोळंबे साहेब, नारायण जरावजी गवाणकर तसेच अनेक गणमान्य व्यक्ती ज्या डॉक्टरची टीम ज्या हार्टपासून तर ते डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेले सर्व प्रकारच्या व्याध्यांचे डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत। जीवनामध्ये जे काही आपण कमावतो ते कमावलेलं तिथपर्यंत आनंद देत नाही, जिथपर्यंत आपलं शरीर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त शांतिदेवी बहुउद्देशीय समाज विकास व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर दिलीप वाघमारे यांनी जो विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। अकोला कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ सर्व रुग्ण घेत आहे। खरोखर एक सामाजिक कार्य करण्याची जे आवड आहे डॉक्टर दिलीप वाघमारे यांना, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्र असेल, शहरी भाग असेल किंवा ज्या वस्त्यांमध्ये आरोग्य पोहोचत नाही त्या वस्त्यांमध्ये आरोग्य पोहोचण्याचं कार्य, आरोग्याच्या सुविधा देण्याचं कार्य डॉक्टर दिलीप वाघमारे साहेब करत आहे। त्यांच्या कार्याला मी अभिवादन करतो आणि या कार्यामध्ये भीम आर्मी आणि युनिटी पॉवर यांचंसुद्धा मोलाचा वाटा, मोलाचं सहकार्य या शिबिरामध्ये लाभत आहे। त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो आणि असंच कार्य या जे आरोग्यापासून वंचित असलेल्या रुग्णांना आरोग्याच्या सुविधा या शिबिराच्या माध्यमातून मिळत राहतील आणि या शिबिराचा